नमस्कार मित्रांनो, आज आपण बोडे प्लॉट शिकणार आहे. बोडे प्लॉट हा कंट्रोल सिस्टीम 1मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या स्ट्रीममध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. तर क्वेश्चनमध्ये आपल्याला बोडे प्लॉट हा ट्रान्सफर फंक्शनमध्ये दिलेला असतो. तर ट्रान्सफर फंक्शनला आपण फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये आधी कन्वर्ट करू. तर ते केल्यानंतर फ्रिक्वेन्सी डोमेन हे जे इक्वेशन भेटेल आपल्या फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये, तर त्याच्यापासून आपण बोडे प्लॉट हा ड्रॉ करणार आहे. तर ट्रान्सफर फंक्शनला फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी इथे जो S+10 आहे तर त्याला आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल. याच्यात S+1मध्ये आपण प्रत्येक ब्रॅकेटमधून एक एक टर्म कॉमन घेणार आहे. जसं इथे S+10 आहे तर 10 तर न्यूमरेटरमधून या ब्रॅकेटमधून मी 10 हा कॉमन घेतला. त्याच्यामुळे 10च्या ऐवजी तिथं 1 आला आणि S/10 झाला. सेम जी S+2ची ब्रॅकेट आहे तिथून पण मी 2 कॉमन घेतला आणि ही ब्रॅकेट भेटली. सेम नेक्स्ट ब्रॅकेटमधून 5 कॉमन घेतला आणि असं एक इक्वेशन भेटलं. तर हे सिम्प्लिफाय करून मला हे फायनल इक्वेशन भेटलं आहे. तर फ्रिक्वेन्सी डोमेन म्हणजे काय, तर एसला रिप्लेस करून J⍵ हे टाकायचं असतं आपल्याला. तर मी नेक्स्ट मी एसला रिप्लेस करून J⍵ प्लेस केलं आहे. जसं इथे 1+S / 10 आहे तर तिथे मी 1+J⍵/10 घेतलं. सेम ॲज इट इज सगळं लिहून घेतलं. नंतर आता हे आपलं फ्रिक्वेन्सी डोमेन झाले. हे पूर्ण फ्रिक्वेन्सी डोमेनचं इक्वेशन झालं. तर इथं हा जो 10 आहे तो आहे आपला के, कॉन्स्टंट के. नंतर हे जे न्यूमिनेटरमध्ये दिसतं आहे याला आपण म्हणतो फर्स्ट ऑर्डर झिरो आणि हे जे खाली आहे पूर्ण सर्व हे आहेत फर्स्ट ऑर्डर पोल. आणि हा जो आहे सिंगल एक त्याला म्हणता पोल ॲट ओरिजिन. तर फर्स्ट ऑर्डर 0 1+J⍵/10, फर्स्ट ऑर्डर पोल 1/1+J⍵/2. कारण जे पोल आहे ते डिनॉमिनेटरला आहे म्हणून ते मी डिवाईडमध्ये घेतले. हा एक पोल आहे सेकंड पोल ते असे. आणि हा जो J⍵ आहे सिंगल तो पण डिनॉमिनेटरला आहे तर त्याला आपण पोल ॲट ओरिजिन म्हणतो. कारण त्याच्यासोबत दुसरा कोणता कॉन्स्टंट नाही म्हणून त्याला आपण म्हणतो पोल ॲट ओरिजिन. तर बोडे प्लॉट ड्रॉ करण्यासाठी आपल्याला 2 टेबल लागतात, एक मॅग्निट्यूड प्लॉट आणि फेज अँगल प्लॉट. तर आपण शिकूया आधी मॅग्निट्यूड प्लॉटसाठी टेबल कसा ड्रॉ करतात. तर त्याच्यात 4 कॉलम असतात, एक फॅक्टर्स, रिझल्टंट, स्लोप, स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट. जे फॅक्टरमध्ये असतात, फॅक्टरमध्ये कोणत्या व्हॅल्यू घ्यायच्या तर ह्या घ्यायच्या. हे जे आपण घेतले ना 10 म्हणजे सर्व फर्स्ट ऑर्डर झिरो, फर्स्ट ऑर्डर पोल आणि पोल ॲट ओरिजिन. म्हणजे याच्यात किती आले 1 2 3 4 5. तर मॅग्निट्यूड प्लॉटमध्ये टेबलसाठी 5 फॅक्टर आले. ते मी इथं लिहून घेतले, तुम्हाला दाखवतो. के 1/J⍵, 1/1+J⍵/2, 1/1+J⍵5. सेम फक्त हा जो आहे फर्स्ट ऑर्डर 0 तर तो मी 1+J⍵/10 घेतला आहे कारण तो न्यूमिनेटरला आहे म्हणून मी त्याच्यावरती 1 नाही घेतला. हे बाकीचे जे पोल आहेत ते डिनॉमिनेटरला आहे म्हणून त्यांना मी 1/1+J⍵5 घेतलेलं आहे. तर आता केची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 10. तर के काढण्यासाठी केचा एक फॉर्म्युला आहे तर तो आहे 20 log के. तर 20 log के मध्ये केची व्हॅल्यू आपल्याला नोन आहे, ती आहे 10. तर सिम्पल कॅल्सी घेऊन 20 नॅचरल लॉग 10 तर जे आन्सर आले 20. तर जो के आपला 20 आहे तर त्याचा जो स्लोप आहे तो आपल्याला भेटला आहे 20 dB इथून या फॉर्म्युल्यावरून 20 dB. तर जो के असतो कॉन्स्टंट त्याचा स्टार्ट पॉईंट असतो 0.1. म्हणजे लॉग पेपर आहे तर याच्यावर मी तुम्हाला दाखवतो की स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट कुठं असतो. तर आपण नेहमी जेव्हा आपण ड्रॉ करायला घेतो आधी टेबल वगैरे बनवून घ्यायचं त्याच्यानंतर हे करायचं. पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की कसं करायचं आणि ते म्हणजे 0.1 कुठून आला आहे. तर हा जो फर्स्ट आहे तिथे तो 0.1 घ्यायचा. तर 0.1 0.2 0.3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर हा 10 1 होईल. नंतर 1 नंतर हा 2 3 4
हा 10 होईल, 10 नंतर 100, 100 नंतर 1000, असं तुम्ही एक्सपांड करू शकता. तर जो याचा स्टार्टिंग के जो कॉन्स्टंट असतो त्याचा स्टार्टिंग पॉईंट नेहमी 0.1 असतो, म्हणजे हा म्हणजे इथून स्टार्ट होणार आहे, आणि त्याचा एंड पॉईंट इन्फिनिटीपर्यंत असतो, इथपर्यंत, म्हणजे आपला जेवढा बोडे प्लॉट असतो तेवढा. तर हा एक फॅक्टर झाला. आता सेकंड फॅक्टर आहे 1/j⍵. हा आहे पोल ॲट ओरिजिन. हा j⍵, म्हणजेच तो काय आहे 1/j⍵. मग तो मी घेतला सेम 1/j⍵. तर जो पोल ॲट ओरिजिन असतो तो नेहमी -20 dB असतो. हे थेरीमध्ये तुम्ही थेरी वाचून घ्या बुकमधून, तुम्हाला कळून जाईल. तर हे फिक्स असते याची व्हॅल्यू -20 dB. तर तो सुद्धा 0.1 पासूनच स्टार्ट होतो, म्हणजे इथून. पण त्याचा एंड पॉईंट एक फिक्स असतो. म्हणजे आता पोल ॲट ओरिजिन आहे, हा पोल ॲट ओरिजिन आहे, याला मी फर्स्ट घेतलं. आता जो नेक्स्ट पोल आहे फर्स्ट ऑर्डर पोल तो हा आहे सेकंड, आणि हा पोल ॲट फर्स्ट ऑर्डर पोल थर्ड. तर जो पोल ॲट ओरिजिन आहे त्याचा स्टार्टिंग पॉईंट 0.1 आणि एंडिंग पॉईंट जो नेक्स्ट फॅक्टर असतो त्याचा जो डिवाइडला असतो 2, किंवा म्हणजे चेंज होत राहतो तो प्रत्येक न्यूमरिकलनुसार, तर तो असतो. म्हणून इथे स्टार्टिंग पॉईंट 0.1 आला आणि एंडिंग पॉईंट याच्यावरून मी 2 लिहिला. तर आपला आता के झाला आहे, पोल ॲट ओरिजिन झालं आहे. आता आपण फर्स्ट ऑर्डर पोल घेऊ. तर तो फर्स्ट ऑर्डर पोल आहे आपला हा, म्हणजे नेक्स्ट फॅक्टर 1/1 + j⍵/2. तर याच आता हा फॅक्टर भेटला. आता याचा रिझल्टंट स्लोप काढायचा आहे. तर तो एकदम सिम्पल आहे. जी प्रिव्हियस व्हॅल्यू असते, जे प्रिव्हियस फॅक्टरचा हे असतो रिझल्टंट स्लोप, तो आधी घ्यायचा -20 dB प्लस -20 याचा स्लोप. हा याचा झाला प्रिव्हियस व्हॅल्यूचा -20 प्लस हा जो फॅक्टर आहे, म्हणजे जो आपण आता काढतोय त्याचा -20 dB. तर त्यांची ॲडिशन केल्यावर येतं आपला आन्सर -40 dB. तर हा भेटला आपल्याला थर्ड फॅक्टरचा रिझल्टंट स्लोप. आणि याचा स्टार्ट पॉईंट आहे 2. हा 2 मी इथून घेतला आहे, तर 2 भेटला. आणि याचा जो एंड पॉईंट आहे तो आहे 5. तर तो 5 आपल्याला नेक्स्ट फॅक्टरपासून भेटला आहे, म्हणजे इथून नेक्स्ट पोलपासून. आता कॉन्स्टंट के, पोल ॲट ओरिजिन, फर्स्ट ऑर्डर पोल, हे दोघी आपले त्यांचे फॅक्टर मी काढून घेतले आणि रिझल्टंट स्लोप काढून घेतला आहे. जो आपला आता नेक्स्ट फॅक्टर आहे तो आहे 1/1 + j⍵/5. तर याचा जो रिझल्टंट स्लोप आहे तो मी प्रिव्हियस व्हॅल्यूचा घेतला, म्हणजे प्रिव्हियस फॅक्टरचा. तो आहे -40 आपला आलेला होता, तो मी ॲज इट इज इथे घेतला -40 प्लस याचा स्लोप -20 तो ॲड केला. तर आपला आन्सर आला -60. ओके. तर याचा स्टार्टिंग पॉईंट होता 5 आणि याचा एंडिंग पॉईंट आहे तो नेक्स्ट फॅक्टरचा आहे. नेक्स्ट फॅक्टर जो आहे आपला, म्हणजे हा एक झाला, हा एक झाला, हा एक झाला, हा एक झाला. नेक्स्ट फॅक्टर फक्त उरलेला आहे पोल ॲट 0, आणि जो लास्टचा जो उरलेला आहे तो आहे फर्स्ट ऑर्डर 0. म्हणून मी तो आता लास्टचा फॅक्टर घेतला, हा 5th नंबरचा आहे. तर याच्यात पण सेम आहे. प्रिव्हियस व्हॅल्यू मी इथे घेतली -60 प्लस 20 घेतली. तर का जे पोल आहे त्यांना आपण -20 घेतो. हे बुकमध्ये दिले, जसे तुम्ही थेरीमध्ये रीड करशाल आपल्या CS 1साठी, तर त्याच्यात ते दिलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे की पोलसाठी -20 घेतो आणि 0साठी आपण +20 घेतो. तर हा 0 आहे, हा जो फॅक्टर आहे तो पोल ॲट फर्स्ट ऑर्डर 0 आहे, त्याच्यामुळे आम्ही +20 घेतला आणि त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन केली. तर माझं आन्सर आलं -40 dB. तर माझा रिझल्टंट स्लोप भेटलेला आहे. आणि जो आपला हा लास्ट फॅक्टर आहे तर त्याचा स्टार्टिंग पॉईंट 10 आहे आणि एंड पॉईंट, कारण आपल्याकडे आता जे फॅक्टर आहे ते संपलेले आपले, कारण 5च फॅक्टर आहे, 1 2 3 4 आणि 5. त्याच्यामुळे आता एंड नंतर काही करायला नाही, म्हणून जो त्याची जी लाईन राहील ती डायरेक्ट इन्फिनिटीला जाईल. तर हा सेमिलॉग पेपर आहे. तर सेमिलॉग पेपरमध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं होतं तसं जो स्टार्टिंग पॉईंट आहे तो 0.1 घ्यायचा, त्याच्यानंतर सेकंड 1, त्याच्यानंतर पुढे 10, 100, 1000. तर मॅग्निट्यूड प्लॉट ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला रिझल्टंट स्लोप लागतील. तर रिझल्टंट स्लोप आपण काढलेले आहे 20, -20, -40, -60, -40. तर
इथे जो आपल्या व्हॅल्यू घ्यायची असते आपल्याला इथे की किती घ्यायची, 40 घ्यायची, 60 घ्यायची का 80 घ्यायची, हे तुम्हाला कन्फ्युजन असतं. तर याच्यावरनं काढायचं किती व्हॅल्यू किती घ्यायची. तर रिझल्टंट स्लोप जे काढलेले आपण तर ते चेक करायचं. त्याच्यात जी मॅक्झिमम DB असते म्हणजे इथे आहे -60 DB, तर आपण समजून घ्यायचं की आपल्याला जो प्लॉट ड्रॉ करायचा तो 60पासून करायचा आहे. तर आपल्याला मॅक्झिमम जो स्लोप आहे तो आहे -60. त्याच्यामुळे मी इथून 60 घेतो आहे. 60, 40, 20, 0, -20, -40, -60. तर आता हे नोटेशन देऊन झाल्यानंतर 0पासून एक बेस रेफरन्स लाईन म्हणजे बेस लाईन म्हणतो आपण, ती ड्रॉ करून घ्यायची प्लॉटसाठी. तर मी हे आणि नेहमी बोर्ड प्लॉट ड्रॉ करण्यासाठी रोलर स्केलचा यूज करा. त्याच्याने आपल्याला ॲक्युरेसी मिळते प्लॉट ड्रॉ करताना. नाहीतर मग एक्झाममध्ये म्हणजे सिली मिस्टेक होता आणि त्याच्यामुळे मार्क कट पण होता, आपलं आन्सर रॉंग येतं. तर मी 0पासून बेस लाईन ड्रॉ करतो आहे. ओके. नेक्स्ट जे आहे ते आपल्याला केची लाईन ड्रॉ करायची 0.1 इन्फिनिटीपर्यंत. तर इथे केची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 20 DB. तर काही न्यूमेरिकलमध्ये के हा दिलेला असतो आणि काही न्यूमेरिकलमध्ये हा के नसतो. तर नेक्स्ट जी व्हिडिओ राहील आपल्या त्याच्यात मी नॉन के आणि अजून थोडे डिफरंट टाईपचे न्यूमेरिकल घेणार आहे. सध्या आपण के असला तर त्याचं जो आपला मॅग्नेट्यूड प्लॉट असतो तो ड्रॉ कसा करता. तर केची व्हॅल्यू दिली आपल्याला 20 DB. तर ही जी रेफरन्स लाईन आहे 0, तर इथून 20 डिग्री वरती घ्यायची. म्हणजे ही जी 20 DBची लाईन आहे ती ॲज इट इज दिलेली, तर ती लाईन मारून घ्यायची. तिची स्टार्टिंग आहे केची 0.1 पासून इन्फिनिटीपर्यंत. 0.1 पासून इन्फिनिटीपर्यंत. ओके. आणि पुढे मेन्शन करून द्यायचं की ही केची म्हणजे 20 log k = 20. नंतर जो आपला नेक्स्ट फॅक्टर आहे पोल ॲट ओरिजिन, त्याचा जो रिझल्टंट स्लोप आहे तो आहे -20 DB आणि त्याची स्टार्टिंग आहे 0.1 पासून आणि 2 पर्यंत, एंड पॉईंट आहे 2. तर -20 DBचा स्लोप घ्यायचा आपल्याला. तर -20 DBचा स्लोप घेताना ही 0ची जी रेफरन्स लाईन आहे तर 1 पर्यंत, इथून ते इथपर्यंत हा जो स्लोप आहे हा तो आहे -20 DB. नंतर या पॉईंटपासून 40 पर्यंत हा जो स्लोप आहे हा वाला तो आहे -40 DB. आणि या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जो स्लोप आहे तो आहे -60 DB. तर -20 DBचा स्लोप घ्यायचा आहे, तो आहे पोल ॲट ओरिजिनसाठी तो आहे -20चा स्लोप. तर तो आपला स्लोप 0 रेफरन्स लाईनपासून नाही घ्यायचा, तो आपल्याला जी केची लाईन ड्रॉ केली आपण कॉन्स्टंट केची तिच्यावरून घ्यायचा आहे, म्हणजे 20 डिग्रीवरून DBवरून. तर आधी स्लोप घ्यायचा -20चा स्लोप, कारण आपल्याला आहे दिलेलं -20, त्याच्यामुळे हा -20चा मी स्लोप घेतला आणि स्केल स्लाइडली वरती सरकवली या पॉईंटपर्यंत आलो. तर आपला जो -20चा जो पॉईंट आहे स्टार्टिंग पॉईंट, याचा जो पॉईंट आहे स्टार्टिंग पॉईंट तो 0.1 आहे आणि त्याचा एंडिंग पॉईंट आहे 2. म्हणजे काय, तर हा 0.1 स्टार्टिंग पॉईंट आणि त्याचा एंडिंग पॉईंट हा 2 इथपर्यंत. तर मी ती तिथपर्यंत लाईन ड्रॉ करून घेतली, स्ट्रेट लाईन मारली 2 पर्यंत. तर हा जो स्लोप आहे तो आहे -20 DB. तर तुम्ही म्हणाल हा स्लोप मी असा का नाही घेतला, की तुम्ही बोलले की हा -20 DBचा स्लोप आहे, तर ही लाईन अशी का नाही मारली 0.1 पासून 2 पर्यंत. तर आपल्याला केची व्हॅल्यू दिलेली, के दिलेला आहे आपल्याला न्यूमेरिकलमध्ये आणि तो आहे 20 DB त्याचा स्लोप. म्हणून एक ब्लॉक सोडून 0 to 20 हा ब्लॉक सोडून वरती, म्हणजे असं घेण्याऐवजी एक ब्लॉक सोडून वरून घ्यायचा 40 पासून, स्टार्टिंग 40 पासून करायची. म्हणजे न्यूमेरिकल वाईज ते चेंज होत राहील. तर 40 पासून करायची 0.1 पासून 2 पर्यंत.
हा झाला -20चा स्लॉट पोल ॲट ओरिजिनसाठी. आता जो नेक्स्ट फॅक्टर आहे आपला तो आहे फर्स्ट ऑर्डर पोल. तर फर्स्ट ऑर्डर पोलचा जो रिझल्टंट स्लोप आहे तो आहे -40 dB. तर -40 dB हा स्टार्ट होतो आहे 2 पासून 5 पर्यंत. तर -40 dB कसा घ्यायचा, तर सिम्पल याचा विचार नाही करायचा. फक्त आता मी जे तुम्हाला सांगितलं हा 20 dB, हा 40 dB, हा 60 dB, तर सेम हा 20 dB झाला आपला. आता 40 dB -40 dB, तर हा पॉईंट घेतला. ओके, तर आपल्याला रोलर स्केल या पॉईंटपर्यंत घेऊन जायची, कारण स्टार्ट होतो 2 पासून. नेक्स्ट फॅक्टरचा जो स्टार्टिंग पॉईंट येतो 2 पासून येतं, 2 पासून 5 पर्यंत. तर मला ही रोलर स्केलवरती आता हा स्लोप घेतलेला आहे मी -40चा, तर सिम्पली रोलर स्केलवरती सरकवायची. ती आली 2 पर्यंत, 2 पासून 5 पर्यंत. तर 5 आपला हा आहे, 5 वर एक पॉईंट मारायचा आणि एक लाईन मारून घ्यायची. तर ही झाली आपली -40 dBचा स्लोप. आता नेक्स्ट जो आहे नेक्स्ट फॅक्टर तो आहे फर्स्ट ऑर्डर पोल. त्याचा आहे -60 dBचा स्लोप आणि त्याचं स्टार्टिंग पॉईंट आहे 5, म्हणजे याचा एंडिंग पॉईंट 5 आणि त्याचा एंडिंग पॉईंट आहे 10. तर -60चा मी स्लोप घेणार. तर 0, 20, 40 आणि 60 ॲज इट इज वरच्यासारखं. स्केल मी या पॉईंटपर्यंत घेऊन येईल आणि तिथून 5 पासून 10 पर्यंत एक लाईन मारेल. स्केलवरती सरकवली, 5 पर्यंत. 5 पासून आपला जो 5 पासून 10 पर्यंत आपल्याला एंड पॉईंट आहे. तर 5 हा स्टार्ट पॉईंट आणि 10 हा एंड पॉईंट. 10 पर्यंत मी आणलं. हा आहे -60 dB. -60चा स्लोप झालेला आहे. आता जो लास्ट स्लोप आहे तो आपला आहे -40चा. तर सेम ॲज इट इज त्याची स्टार्टिंग आहे 10 पासून इन्फिनिटीपर्यंत, कारण पुढे नेक्स्ट फॅक्टर कोणताच नाही, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट इन्फिनिटीला एंड करायचा. तर तो आहे -40. तर सेम ॲज इट इज 0 स्लोप, -20 स्लोप, 40 स्लोप. ओके, तर आपल्याला घ्यायचा आहे 40चा स्लोप. तर ॲज इट इज लाईन स्केल वरती न्यायची या पॉईंटपर्यंत 10 पासून इन्फिनिटीपर्यंत. तर मी स्केलवरती नेली या पॉईंटला आणि ही लाईन मारून द्यायची इन्फिनिटी. ती काही ड्रॉ करायची अशी गरज नाही, कारण तो आपला एंड पॉईंट आहे, म्हणजे ते त्याचा अर्थ तोच झाला की ती इन्फिनिटीला चालली. तर याचा जो स्लोप आहे तो आहे -40 dB. ओके, तर या टेबलवरनं आपल्याला मॅग्निट्यूड प्लॉट भेटलेला आहे. तर हा मॅग्निट्यूड प्लॉट हा एक फर्स्ट पार्ट झाला आहे. आता आपल्याला सेकंड पार्ट काढायचा आहे, तो आहे फेज अँगल प्लॉट. तर आता आपण फेज अँगल प्लॉट ड्रॉ करणार आहे. तर फेज अँगल प्लॉट ड्रॉ करण्यासाठी एक फॉर्म्युला लागतो. तर तो फॉर्म्युला आपण मी तुम्हाला सांगतो कसा तयार करता. फेज अँगल प्लॉटसाठी फाय लागतो आपल्याला. तर फाय आहे, तर फाय इक्वल्स टू -90. तर -90 का घेतलं मी, तर हा जो पोल ॲट ओरिजिन आहे त्याची व्हॅल्यू असते -90. फिक्स, ही कॉन्स्टंट आहे, ही अशी असते. नंतर जो सेकंड आहे तो आपला आहे फर्स्ट ऑर्डर पोल. तर तो आपण नेहमी तो मायनसमध्ये घ्यायचा आहे, कारण तो डिनॉमिनेटरला आहे. आणि जो 0 आहे वरती तो न्यूमरेटरला, म्हणून तो पॉझिटिव्हमध्ये घ्या. मी तुम्हाला सांगतो तयार कसं करता. पोल ॲट ओरिजिन -90 मायनस परत मायनस याच्यासाठी फर्स्ट ऑर्डर पोलसाठी -tan इनवर्स ओमेगा बाय समथिंग जे असेल ते, म्हणजे याच्यानुसार. इथं आता 2 आहे म्हणून 2. नंतर पुढचा पोल आहे आपला हा नेक्स्टवाला पोल. तर तो पण पोल आहे म्हणून तो डिनॉमिनेटरला आहे, म्हणून मी -tan इनवर्स ओमेगा बाय 5. ओके, आता हे पोल ॲट ओरिजिन आणि फर्स्ट ऑर्डर पोल झाले. आता उरला फक्त फर्स्ट ऑर्डर 0. तर तो कसा लिहायचा, जसं आपण पोलसाठी मायनस घेत होतो, मायनस, तसंच फर्स्ट ऑर्डर 0साठी आपल्याला प्लस घ्यावं लागेल, म्हणजे प्लस tan इनवर्स ओमेगा बाय 10. तर फेज अँगल प्लॉट ड्रॉ करण्यासाठी आपल्याला 2 कॉलम लागतात, एक ओमेगाची व्हॅल्यू आणि दुसरा फेज. तर हा फेज आपण इथून कॅल्क्युलेट करणार या फॉर्म्युलेने. आणि जो हा ओमेगा आहे तो आपल्याला ॲझ्युम करायचा आहे व्हॅल्यू. तर ती ॲझ्युम करायची आहे याच्यावरून,
या व्हॅल्यूंवरनं ॲझ्युम करायची. म्हणजे ह्या व्हॅल्यू याचे 0.1, 0.3 ही वाली, 0.5 ही वाली, 1, 2 असं तुम्ही जेवढ्या ह्या व्हॅल्यू क्लोज ठेवाल तेवढं तुमच्या ग्राफची जी ॲक्युरेसी असते ती येईल. त्याच्यामुळे तुम्हाला जो पुढे मी सांगतो जो GM आणि PM काढायचा असतो, क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सी आणि तर ते तुम्हाला परफेक्टली भेटेल ॲक्युरेसी चांगली असल्यामुळे. जर तुम्ही यांच्या व्हॅल्यू लांब घेतल्या म्हणजे 0.1, 0.5 असे लांब घेतल्या तर त्याच्यामुळे ती ॲक्युरेसी येत नाही नीट ग्राफला. तर मी या व्हॅल्यू सेम जशा दिलेल्या आहेत तशाच तुम्ही घ्या, म्हणजे सोपं पडेल सॉल्व करायला. तर ओमेगाची व्हॅल्यू घेतली म्हणजे 0.1, 0.3, 0.5, 1, 2, 4 असे मी 1000पर्यंत घेतली. तर आता या व्हॅल्यू आपल्याला भेटल्या, ह्या ॲझ्युम केलेल्या आपण. आता आपल्याला काढायची फायची व्हॅल्यू. या बघू नका मी सांगतो या आले कशा, कॅल्क्युलेट कशा केलं. तर सिम्पल कॅल्सी घ्यायचा, आपला फॉर्म्युला रेडी आहे. तर फाय काढायचा आपल्याला. तर आधी घ्यायचा -90 फॉर्म्युल्यानुसार, काही नाही सिम्पल कॅल्सीमध्ये मी -90 टाकला. नंतर मायनस tan इनवर्स ω/2. तर ओमेगाची व्हॅल्यू आहे आपली 0.1 स्टार्टिंगला, 0.1 डिवायडेड बाय 2 कंप्लीट केलं फक्त, ब्रॅकेट कंप्लीट. ॲज इट इज मायनस tan इनवर्स ओमेगा सेम आहे तीच व्हॅल्यू घ्यायची. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये एकदा 0.1 ओमेगाशी रिप्लेस करायचा, म्हणजे जे आन्सर भेटेल ते लिहायचं आणि नंतर 0.3ला रिप्लेस करायचा ओमेगाशी आणि ते करायचं. टॅन इनवर्समध्ये मी परत घेतला 0.1 डिवायडेड बाय 5 प्लस शिफ्ट टॅन इनवर्स 0.1 डिवायडेड बाय 10 ब्रॅकेट कंप्लीट इक्वल्स टू. तर आपल्याला जो फाय आहे पहिला फाय 0.1चा ओमेगाचा जो फाय आहे तो आपल्याला भेटला -93.43 -93.43 ॲज इट इज. फक्त आता आपल्याला करायचं काय आहे, हे ओमेगाची व्हॅल्यू चेंज करायची. आता मी 0.1 घेतली होती प्रत्येक ठिकाणी इथे, तर मला आता तिथं 0.3 टाकायची याच्यावरून. तर सेम आता मी इथे 0.3 घेतली. ओके 0.3 ओके इक्वल्स टू आपलं. तर माझा सेकंड फाय आला तो -100.24 ॲज इट इज. ओमेगाच्या व्हॅल्यू मी चेंज करत गेलो 1000पर्यंत आणि त्या फायच्या व्हॅल्यू काढत गेलो, तर तुम्हाला अशा ह्या व्हॅल्यू भेटून जातील. तर हे काढणं गरजेचं आहे, कारण एवढ्या व्हॅल्यू घेणं, तुम्ही 3-4 घेतल्या तर त्याची ॲक्युरेसी येणार नाही. त्यामुळे शक्यतो जास्त व्हॅल्यू घ्या ओमेगाच्या, त्याच्यामुळे ॲक्युरेसी तुम्हाला परफेक्ट मिळेल. काही वेळा आधी आपण मॅग्नेट्यूड प्लॉट ड्रॉ केला, आता आपण करतोय फेज अँगल प्लॉट ड्रॉ. तर फेज अँगल प्लॉटमध्ये जसं आपण मॅग्नेट्यूड प्लॉटमध्ये चेक केलं की मॅक्झिमम DB घ्यायची आणि ती त्याच्यापासून स्टार्ट करायचं. म्हणजे आपली -60 होती, त्याच्यापासून मी हे ड्रॉ केले 60, 40, 20, 0. सेम ॲज इट इज फेज अँगल प्लॉटमध्ये पण आपल्याला एक मॅक्झिमम हे भेटतो पॉईंट 180 डिग्री. तर या न्यूमरिकलमध्ये मॅक्झिमम जो हे तो 180 डिग्री, पण जे अदर न्यूमरिकल असतात त्याच्यात फेज अँगल जो असतो त्याची डिग्री चेंज होती, 270, 260, 250. त्याच्यासाठी आपल्याला प्रिकॉशन घ्यावं लागेल. तर ते हे आता आपल्याकडे फक्त एवढी जागा आहे फेज अँगल प्लॉटसाठी ड्रॉ करण्यासाठी. तर मी मिडल व्हॅल्यू घेतली -180 डिग्री. तर हा जो बॉक्स आहे इथून -180 डिग्रीपासून इथपर्यंत तो जो बॉक्स आहे तो आहे 30 डिग्रीचा, आणि म्हणून हा -180 डिग्री, हा 150 डिग्री, नंतर -120 डिग्री, नंतर -90 डिग्री. तर आपण हे असं लिहून घेतलं आहे. आणि आपली जी हे असं याच्यामुळे लिहिले मी, कारण इथं व्हॅल्यू दिलेलं आहे आपल्याला. तर 90 आपलं 93 म्हणजे आपला ग्राफ इथून स्टार्ट होईल आणि 180पर्यंत इथपर्यंत संपेल. पण काही न्यूमेरिकलमध्ये आता हे आपल्या व्हॅल्यू छोटे आहे, म्हणजे कमी आलेलं आहे, 90पासून 180पर्यंतच व्हॅरी होत आहे. पण काही न्यूमेरिकलमध्ये काय होतं 270, 250 असं होतं. तर त्याच्यासाठी आपल्याला खाली पण ड्रॉ करावं लागतं. तर त्याच्यासाठी आपण प्रिकॉशन घेऊन जो 180 असतो तो मिडलला ती लाईन घ्यायची. जो पुढचा जो आपला हे आहे तो आहे -210 डिग्री
240 डिग्री, 270 डिग्री. ओके. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, जो फेज अँगल प्लॉट आपण ड्रॉ करतो आहे त्यांचा जे 2 बॉक्स आहेत, म्हणजे एक पूर्ण बॉक्स जो आहे हा पूर्ण, त्यांचा डिफरन्स आहे 30 डिग्रीचा. म्हणजे हा जो एक बॉक्स आहे तो आहे 6चा, म्हणजे 6, हा एक 6चा, हा 6, 6, 6, 6, 6 पंचे 30, म्हणून हा पूर्ण बॉक्स झाला 30चा. सेम ॲज इट इज मॅग्निट्यूड प्लॉटमध्ये हा जो पूर्ण एक ब्लॉक आहे 0 पासून 20पर्यंतचा, तर त्याच्यामध्ये काही सब ब्लॉक आहेत. तर ते सब ब्लॉक आहेत 4 पॉईंटचे, म्हणजे हा 4चा, हा 4चा, हा 4चा, हा 4चा, हा 4चा, म्हणजे हे झाले 20. 4 पंचे 20, हे हा 20चा आहे हा ब्लॉक, आणि हा आहे 30चा. हे लक्षात ठेवा, यांची व्हॅल्यू आहे 4 एका सब ब्लॉकची, आणि यांची व्हॅल्यू आहे 6. तर 180 पासून मी एक रेफरन्स लाईन ड्रॉ केली आहे, अशी ड्रॉ करून घ्यायची. नंतर जो नेक्स्ट पार्ट आहे तो आहे हा. तर आपल्याला आता पॉईंट डिनोट करायचे. तर 0.1 ही जी लाईन आहे त्याच्यावर आपला अँगल जो आहे तो आहे -93.43 डिग्री. तर 0.1चा जो आहे तो आहे 93 इथे हा पॉईंट, 0.3चा 100 इथे. हा जो एक ब्लॉक आहे तो आहे 6चा, म्हणून मग मी ते कॅल्क्युलेट करून घ्या, तुम्हाला समजून जाईल. 0.5ला 106 इथे येतो हा पॉईंट. ओके. नंतर 1ला 122, म्हणजे हा 1वर आपण आलो, हा 20, आणि 20चं थोडं नॉर्मल खाली, म्हणजे 122. ओके. नंतर 2ला 145, हा इथे. ओके. नंतर 4 ॲज इट इज तुम्ही अशी ड्रॉ करून घ्या, ती लाईन खाली जाईल. तर आता हे सगळे पॉईंट मी प्लॉट केले ग्राफवर. आता फक्त आपल्याला फ्री हँडने, स्केलचा यूज न करता फ्री हँडने फक्त ते पॉईंट कनेक्ट करायचे एकमेकांना. तर आपण फेज अँगल प्लॉट काढलेला आहे. याच्यानंतर आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं जातं फेज मार्जिन काढा, गेन मार्जिन काढा, गेन क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी आणि फेज क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी हे काढा, असं आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारतात. तर ते कसं काढता? आता आपले दोघी प्लॉट ड्रॉ करून झालेले. तर हे एक्झाम्पल आहे मॅग्निट्यूड प्लॉटचं आणि फेज अँगल प्लॉटचं. तर मॅग्निट्यूड प्लॉट जो असतो तो हा ड्रॉ केला आहे, तर तो 0 या बेसलाईनला जिथे टच होतो, म्हणजे ही लाईन जिथे टच होते त्याला आपण त्या पॉईंटला म्हणतो गेन क्रॉस ओव्हर पॉईंट और गेन क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी. ती आपण डिनोट करतो WωGC ने. आणि फेज अँगल प्लॉटमध्ये जो कर्व असतो तो जिथे टच होतो 180ला, -180ला, त्या पॉईंटला आपण म्हणतो WPC, आणि त्याला म्हणता फेज क्रॉस ओव्हर पॉईंट और फेज क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी. तर हा पॉईंट जो WGC आहे तिथून आपण एक डॉटेड लाईन काढून घ्यायची, आणि WPC पासून एक डॉटेड लाईन काढून घ्यायची, आणि तीच डॉटेड लाईन जर आपण सरळ वरती गेलो तर ती स्ट्रेट वर मारायची, तर तिथं आपल्याला भेटते गेन मार्जिन. आणि WGC पासून स्ट्रेट डॉटेड लाईन काढली आणि ती आपण जर खाली कर्वपर्यंत घेऊन गेलो तर त्याला म्हणतात फेज मार्जिन. आता आपण ओरिजिनल प्लॉटवर WGC आणि WPC डिनोट करूया. तर 0 लाईनला जिथून क्रॉस होतोय मॅग्निट्यूड प्लॉटवर, म्हणजे हा पॉईंट जो आहे आपला तो आहे WGC, म्हणजेच गेन क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी. ओके. तर ह्या पॉईंटपासून मी डॉटेड लाईन सरळ ड्रॉ केली. हा पॉईंट इथे आपण टच होतोय 0ला. ओके. लाईन फक्त ॲक्युरेट ठेवा सरळ. आणि हा जो एरिया आहे एवढा इथून कर्वच्या खाली हा एरिया, याला आपण म्हणतो फेज मार्जिन.
WGC काढून झाला. आता आपण WPC काढू. तर WPC काढण्यासाठी फेज अँगल जो कर्व असतो आपला, तर तो आपला टच होतो आहे 180 डिग्रीच्या लाईनला इथे या पॉईंटला. तर ही पॉईंट सरळ वरती डॉटेड लाईनने ड्रॉ करायची. आणि हा जो फ्री पेस आहे त्याला आपण म्हणतो गेन मार्जिन, म्हणजेच GM, आणि याला म्हणतो PM. तर आपण WGC, WPC, फेज मार्जिन आणि गेन मार्जिन हे डिनोट करून दिले. आता आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं आहे, जसं आपल्याला एक्झाम्पलमध्ये विचारलेलं आहे. तर GM PM ओमेगा GC ओमेगा PC. तर GM इथे म्हणजेच हा पॉईंट, हा वाला पॉईंट. तर मी तुम्हाला सांगितलं की मॅग्निट्यूड प्लॉटमध्ये हा जो 20 dBचा जो ब्लॉक आहे पूर्ण, तो डिवाईड कसा झाला आहे 4च्या याच्यात, म्हणजे 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 असं 4च्या सेक्शनमध्ये तो डिवाईड झालेला आहे. म्हणून आता हा एक 4चा एक ब्लॉक आणि वरती थोडा नॉर्मल 2, म्हणजेच 4 + 2 6 येत आहे. म्हणजे GM आपला आहे 6 dB. हे जे मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो आहे ते व्हॅरी होऊ शकतं. म्हणजे तुम्ही ड्रॉ केलं तर तुमचं 7 येऊ शकतो, 5 येऊ शकतो. तर ते प्लस मायनस टॉलरन्स चालतो थोडाफार त्याच्यात. आणि नंतर आता आपण PM काढूया. तर PMचा फेज मार्जिन इथे दाखवलेला आहे. तर फेज मार्जिनचा जो फेज अँगल प्लॉट आहे याचा जसा 4चा 20 हा सेक्शन 4 याच्यात डिवाईड केलेला होता, तसाच फेज अँगल प्लॉटमध्ये हा 30 याच्यात डिवाईड आहे. 30चा एक ब्लॉक आहे आणि तो डिवाईड आहे 6मध्ये, म्हणजे 6 पंचे 30. 5 ब्लॉक आहे ना, म्हणून 6 पंचे 30. तर मग आता इथे एक ब्लॉक आणि एक ब्लॉकच्या वर थोडंफार आहे, म्हणजे हा 6 आणि हा नॉर्मल 2. 6 आणि 2 होता 8 डिग्री. हे लक्षात ठेवा. जे आपण हे देतो आहे ना, GM हा नेहमी dBमध्ये असतो आणि PM म्हणजे फेस मार्जिन हा नेहमी डिग्रीमध्ये असतो. आता आपल्या GM आणि PM भेटला. आता आपल्याला WGC आणि WPC काढायचं आहे. तर WGC आपल्याला इथून मिळेल. तर WGC कसा काढायचा, हा जो पॉईंट आहे तो सरळ त्याच्यावर स्केल ठेवायची आणि वरचा पॉईंट बघायचा. आता पॉईंट आपला इथं येतो आहे, म्हणजे काय, तर 4.5. तर जब ओमेगा GC जो है तो आहे 4.5 रेडियन पर सेकंड. तर आता आपण ओमेगा PC काढू. तर ओमेगा PC आपल्याला इथे मिळेल, म्हणजे फेज अँगल कर्व जो जिथून 180 डिग्रीला क्रॉस होतो आहे या पॉईंटला तिथे. तर ओमेगा PC आपला आहे इथे या पॉईंटला, म्हणजेच 5.8 रेडियन पर सेकंड. तर आपल्याला गेन मार्जिन, फेज मार्जिन, ओमेगा GC, ओमेगा PC हे भेटलेले. आता नेक्स्ट जो क्वेश्चन असतो की सिस्टीमची स्टॅबिलिटी काढा. तर स्टॅबिलिटी कशी काढायची, तर आता आपण बघूया की सिस्टीम स्टेबल आहे, अनस्टेबल आहे, मार्जिन स्टेबल का इनहरंटली स्टेबल आहे. ते ओळखायचं कसं, तर मी तुम्हाला सांगतो. तर जर सिस्टीम स्टेबल असेल, तर स्टेबल सिस्टीम जर असेल तर ओमेगा PC इज ग्रेटर दॅन ओमेगा GC पाहिजे, तरच सिस्टीम स्टेबल असेल. म्हणजे जर ग्राफ आता ओमेगा GC मी तुम्हाला जसं सांगितलं मॅग्निट्यूड प्लॉटमध्ये जो कर्व 0 लाईनला क्रॉस होतो तो पॉईंट असतो आपला ओमेगा GC. तर तो आहे इथे. आणि ओमेगा PC कोणता, जो फेज अँगल कर्व असतो तो जिथे -180 डिग्रीला क्रॉस होतो तो असतो आपला ओमेगा PC. तर याच्यात ओमेगा PC हा मोठा आहे ओमेगा GC पेक्षा, कारण तो पुढे. त्याच्यामुळे
ही सिस्टीम आहे स्टेबल. ओमेगा पी सी इज ग्रेटर दॅन ओमेगा जी सी. सिस्टीम इज स्टेबल. जर ओमेगा जी सी हा ग्रेटर दॅन ओमेगा पी सीपेक्षा असेल तर सिस्टीम अनस्टेबल होते. इथे बघा, कंपॅरिझन बघा. ओमेगा जी सी हा पुढे, इथे मागे होता, इथे पुढे, इथे ओमेगा पी सी पुढे, इथे ओमेगा पी सी मागे. त्याच्यामुळे ही सिस्टीम आहे अनस्टेबल. म्हणजेच काय, ओमेगा जी सी इज ग्रेटर दॅन ओमेगा पी सी, अनस्टेबल. हे झालं डिफरन्शिएशन. आता जर मार्जिनल स्टेबल आणि इनहरंटली स्टेबल असेल सिस्टीम तर ते ओळखायचं कसं? तर मार्जिनल स्टेबल म्हणजे काय, ओमेगा जी सी आणि ओमेगा पी सी हे दोघे एकाच म्हणजे सेम पॉईंटवर असतील, म्हणजे त्यांची ते दोघे सेम लाईनवर असतील, मग त्याला आपण म्हणतो मार्जिनल स्टेबल. म्हणजेच काय, ओमेगा जी सी इक्वल्स टू ओमेगा पी सी. इनहरंटली स्टेबल कसं असतं, तर इनहरंटली स्टेबलमध्ये आपल्याला ओमेगा जी सीची व्हॅल्यू माहिती असते, कारण तो क्रॉस होतो, तो पॉईंट जो कर्व काढलेला आपण ड्रॉ केला तो हे होतो. आणि जो आपला फेज अँगल प्लॉटचा जो कर्व आहे तो क्रॉस नाही होत. जो -180 डिग्रीची ही जी लाईन आहे त्याला तो क्रॉस नाही होत. म्हणजे त्याच्यामुळे आपण काय म्हणतो, ओमेगा पी सी, हा जो ओमेगा पी सी आहे तो असतो इन्फिनिटी. म्हणून त्याला आपण म्हणतो इनहरंटली स्टेबल. तर आपण आता बघूया, आपण जो ग्राफ ड्रॉ केला आहे तो स्टेबल आहे, अनस्टेबल आहे का, इनहरंटली स्टेबल आहे का मार्जिनल स्टेबल आहे. तर आपण जसं पाहिलं की जर सिस्टीम स्टेबल पाहिजे असेल तर ओमेगा पी सी हा ग्रेटर दॅन ओमेगा जी सी पाहिजे. तर आपल्या याच्यात आपण बघूया, तर ओमेगा जी सी कुठे आहे, तर ओमेगा जी सी इथे आहे या पॉईंटला, आणि ओमेगा पी सी या पॉईंटला आहे. म्हणजेच ओमेगा पी सी हा ग्रेटर आहे ओमेगा जी सीपेक्षा. म्हणजे काय, ओमेगा पी सी इज ग्रेटर दॅन ओमेगा जी सी. यावरून ओमेगा पी सी इज ग्रेटर दॅन ओमेगा जी सी. सेम आपला ग्राफही सेम आहे, यासारखाच आहे. म्हणून सिस्टीम ही स्टेबल आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व कव्हर केलेलं आहे. जर क्वेश्चनमध्ये त्यांनी विचारलं GM काढला तर आपण GM या थ्रू काढू शकतो, PM, ओमेगा जी सी, ओमेगा पी सी. आणि जर सिस्टीमची स्टॅबिलिटी विचारली तर आपण ही अशी काढू शकतो. तर या क्वेश्चनचा ग्राफ आपण इथे ड्रॉ केलेला आहे. तर हे सर्व डॉक्युमेंटची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर ती जाऊन तुम्ही डाउनलोड करून बघून घ्या. आणि पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही डिफरंट टाईपचे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे.